रात्री चुकून वडिलांच्या जागेवर झोपलो. आई शेजारीच झोपली होती. तिला वाटलं की माझे वडीलच आहेत. मग आईने वडील समजून माझ्यासोबत जे केलं ते मला अनपेक्षितच होतं. पण त्यानंतर माझी आईकडे बघण्याची नजरच बदलली. माझं नाव रेखा आहे आणि मी 10वीत शिकते. माझे वडील त्यांच्या लग्नाआधी एका कापडाच्या मिलमध्ये काम करत होते. तिथं ते सुपरवायझर होते. त्यामुळे त्यांच्या हाताखाली खूप लोक काम करत होते. मग त्यात महिला पण होत्या. अशातच तिथं माझी आई सुद्धा कामाला लागली. माझी आई दिसायला खूप सुंदर होती. त्यामुळे पहिल्या क्षणात ती माझ्या वडिलांच्या मनात भरली. मग त्यांनी तिला त्यांच्या जवळचंच काम दिलं, जेणेकरून आई सतत त्यांच्यासोबत राहील. कामावरून येता जाताना मग माझे वडील आईला गाडीवरून घेऊन जाऊ लागले. त्यामुळे त्यांच्यातील मैत्री अजूनच वाढली. ते एकमेकांसोबत अनेक गोष्टी शेअर करू लागले. कधी कधी तर कामावर न जाता ते इकडे तिकडे फिरायला जाऊ लागले. आणि मग हळूहळू त्यांच्या या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. त्यांचं कामावर असतानाचं वागणं मग इतर लोकांच्या नजरेत येऊ लागलं, ज्यामुळे बाकी कामगारांनी ही गोष्ट मालकांच्या कानावर घातली. मालक माझ्या वडिलांवर खूप चिडले. त्यामुळे त्यानंतर माझ्या वडिलांनी असं ठरवलं की सीमा आता तिथं काम करणार नाही. सीमा म्हणजे माझ्या आईचं नाव. आईला तिथं कोण काय बोललेलं आणि तिच्याकडे बोट दाखवलेलं वडिलांना आवडत नव्हतं. पण वडिलांना मात्र तिथं काम करण्याशिवाय पर्याय नव्हता. कारण तेव्हा घरची जबाबदारी बघणारे माझे वडील एकटेच होते. आणि मग घरी त्यांनी आई म्हणजे माझी आजी आणि त्यांची बारकी बहीण म्हणजेच माझी आत्ती या दोघीच होत्या. त्यामुळे त्यांच्यासाठी आणि घरासाठी वडिलांना काम करणं गरजेचं होतं. पण आईनं तिथलं काम सोडावं असं वडिलांनी तिला सांगितलं. मग आईला काय ते आवडलं नाही, कारण आईला सतत माझ्या वडिलांची सोबत हवी होती. पण वडिलांनी तिचं काय ऐकलं नाही आणि तिला काम सोडायला लावलं. मग त्यानंतर आई वडिलांवर नाराज झाली. पण वडिलांनी कशी तरी तिची नाराजी काढली आणि मग माझं वडील सरळ आईच्या घरी गेले आणि तिला लग्नाची मागणी घातली. पण घरच्यांना काय ते मान्य झालं नाही. शेवटी मग या दोघांनी पळून जायचा निर्णय घेतला आणि एके दिवशी त्यांनी पळून जायचं लग्न केलं. लग्न झाल्यावर काही वर्षे आईच्या घरचे तिच्याशी बोलतच नव्हते. मग जसा माझा जन्म झाला तसा त्यांच्यातील नाराजी निघून गेली आणि मग माझ्या आजोळचे आमच्या घरी येऊ जाऊ लागले. माझे वडील अजून पण त्याच मिलमध्ये कामाला होते. मी जेव्हा तिसरीत गेले तेव्हा त्यांनी स्वतःचं कापड दुकान टाकल्यामुळे त्यांनी मिलमधलं काम सोडलं आणि ते स्वतःच कापडाचे दुकान सांभाळू लागले. आमच्या दुकानात जास्त तर साड्या आणि लेडीज वेअर होते. त्यामुळे दुकानात कामासाठी कोणातरी लेडीजची गरज वडिलांना भासली. मग सुरुवातीला माझी आईच त्यांना दुकानात मदत करू लागली. पण घरचं काम आणि माझ्या जबाबदारीमुळं आईला हे सगळं शक्य झालं नाही. काही महिन्यातच आईला तिच्या धावपळीचा त्रास जाणवू लागला. मग वडिलांनी दुसरी कोणीतरी लेडीज कामगार ठेवायचं ठरवलं आणि मग त्यांनी प्रियाचं नावाची एक मुलगी कामाला ठेवली. प्रियाचं नुकतंच लग्न झालं होतं, पण तिच्याशी घरची परिस्थिती बेताची होती आणि तिचा नवरा सुद्धा दारुडा होता. त्यामुळे ती कामाच्या वेळेपेक्षा जास्त तर वेळ दुकानातच घालवू लागली आणि मग तिच्यातली आणि माझ्या वडिलांमधली मैत्री वाढत गेली. माझ्या वडिलांच्या मनात पण तिच्याबद्दल भावना जागृत झाल्या. आता वर्षे सरत गेली होती. मी 9वीत गेले होते. प्रियाचं आमच्या घरी येणं जाणं सुद्धा वाढलं होतं आणि माझ्या वडिलांमधली आणि तिच्यातली जवळीक सुद्धा वाढली होती आणि ही गोष्ट माझ्या आईला खटकायला लागली होती. मग आईने प्रियाला कामावरून काढायला सांगितले, पण वडिलांनी ते काय ऐकलं नाही, ज्यामुळे आई आणि वडिलांत कडाक्याचं भांडण झालं. आई मला घेऊन तिच्या माहेरी गेली. 2-3 महिने गेले आणि एके दिवशी वडील आईकडे आले आणि त्यांनी सांगितलं की मी प्रियाला कामावरून काढलं आहे. आता तू घरी चल. आईची कशी तरी त्यांनी समजूत काढली. मग आईनी आणि पुन्हा घरी आलो. काही दिवस गेले आणि मग एके दिवशी वडील डबा न घेताच दुकानावर गेले. म्हणून त्यांना डबा घेऊन आई मागून गेली आणि तिनं बघितलं तर वडिलांनी दुकान उघडलंच नव्हतं. आईला काही समजलंच नाही. आजूबाजूला चौकशी केली असता ते दुकानात आलेच नाहीत असं तिला समजलं. रात्री वडील आल्यावर त्यांच्यात त्या कारणावरून भांडण झालं. पण मी माल आणायला गेलेलो असं वडिलांनी आईला पटवून दिलं.
आता माझे 10वीचे क्लास सुरू झाले होते आणि एक दिवस मी क्लासला गेले असताना मला माझे वडील प्रियासोबत एका हॉटेलमध्ये दिसले. मी घरी येऊन आईला ते सांगितलं. आई नंतर तर आई आणि वडिलांमधला वाद अजूनच वाढला. एक दिवस न चुकता त्यांच्यात वाद होऊ लागला आणि पुढच्या महिन्यातच प्रियाचं लग्न एका दुसऱ्या मुलाशी झालं, कारण तिचा नवरा तिला नीट सांभाळतच नव्हता. खरं तर माझे वडील प्रियाच्या लग्नासाठीच त्या मुलाला भेटत होते आणि तिच्याशी पहिल्या नवऱ्यासोबतच्या घटस्फोटासाठीच खटपट करत होते. पण आईला काही गोष्ट पटली नाही. आईला रोज वडील समजवण्याचा प्रयत्न करत होते, पण तिनं ते ऐकूनच घेतलं नाही. त्यानंतर तो हा दिवस होता, ज्या दिवशी मी वडिलांच्या जागी झोपले. त्यांचं काय झालं की रात्री 11 वाजून गेले होते आणि माझ्या वडिलांचा मला फोन आला की मला अचानक बाहेर गावी गेलो आहे. माझ्या मित्राचा ऍक्सिडेंट झाला आहे. पण तुझी आई माझा कॉल उचलत नाहीये. तू आईला तेवढं सांग. मग मी ते सांगायला आईच्या रूम मध्ये गेले तर ती झोपलेली होती. मग मी तिला उठवायला नको असं ठरवलं आणि तिच्या बाजूला झोपले. अर्ध्या रात्री आईला जाग आली असावी आणि तिला असं वाटलं की बाजूला माझे वडीलच झोपलेत. माझे वडील समजून तिने माझ्या हाताला खुणावलं आणि म्हणाली की मला आता तुमच्यासोबत राहायचं नाही. मला घटस्फोट हवा आहे आणि माझं फायनल झालं आहे. तुम्ही जावा त्या प्रियासोबतच. मी पेपर तयार केले आहेत. मला त्यावर तुमची सही हवी आहे. हे ऐकून मला झटकाच बसला. त्यानंतर माझी आईकडे बघायची नजरच बदलली. माझ्या आईच्या त्या गोष्टीमुळे माझ्यावर खूप मोठा मानसिक आघात झाला. दुसऱ्या दिवशी मी शाळेत जायला निघाले. पण मनात खूप ताण आणि गोंधळ होता. घरी परतल्यावर मी माझ्या आईशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण ती अजूनही खूप दुःखी आणि रागात होती. मी तिला सगळं स्पष्ट केलं की रात्री मी तिच्या बाजूला झोपलेली होती आणि जे काही घडलं ते माझ्या मनात किती ताण आणणार आहे हे सांगितलं. माझ्या आईला माझ्या मनस्थितीची जाणीव झाली. तिने आपला राग बाजूला ठेवून माझं मन सांभाळायला सुरुवात केली. तिने मला आश्वासन दिलं की ती माझ्या बाबांच्या आणि तिच्या नात्याचं भविष्य नीट विचार करूनच ठरवेल. त्या दिवशी माझ्या बाबांना ही गोष्ट कळवण्याचा निर्णय झाला. माझ्या आईबाबांनी शांतपणे चर्चा केली आणि एकमेकांशी संवाद साधला. बाबांनी प्रियासोबतचं त्यांचं नातं केवळ तिला मदत करण्यासाठी होतं हे स्पष्ट केलं. त्याच वेळी माझ्या आईला बाबांच्या गोष्टीचा त्रास का झाला हेही समजलं. त्यांनी मिळून निर्णय घेतला की त्यांना एकमेकांना वेळ आणि समजून घेण्याची गरज आहे. त्यांनी माझ्या समोर एकत्र येण्याचा आणि घरातील ताण कमी करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या नात्यात एकमेकांशी प्रेम आणि विश्वास वाढवण्याचा निर्णय घेतला. माझ्या आईने त्यांना दुसरी संधी दिली. माझ्या कुटुंबाने एकमेकांना समजून घेण्याची आणि एकमेकांच्या भावनांची आदर करण्याची शिकवण घेतली. या सर्व प्रक्रियेत माझ्या मनातील ताण कमी झाला आणि आमचं कुटुंब पुन्हा एकमेकांच्या आधारावर उभं राहिलं. शेव